बरं झाला तू डिंकाचे लाडू केलेस, माझी तर सवयच गेली आता. दरवर्षी थंडीत तारिणीच करून ठेवायची, केली कुठे इतक्या वर्षात. अगं निशीला आवडतात ना म्हणून करते. अगं हो ग, निशीचे आवडीचे लाडू आहेत ना डिंकाचे लाडू. पहिल्यांदा येणारे पोर माहेर, तिला आवडतं ते सगळं करूयात आपण. पण एकटी येणार नाहीये ती, त्या आगाऊ तारिणीला सुद्धा सोबत घेऊन येणार आहे. तिला काय गरज होती बोलवायची मला कळतच नाही. आई पण ना. अगं बाई, तारिणीलाच बोलवायचं होतं त्यांना. दोन्ही नाती एकाच घरात दिल्यात ना, म्हणून नाईलाजाने निशीला बोलवावं लागतंय. पण मी पण त्यांना सांगितलंय, मी फक्त निशी आणि युवराजरावांचाच पाहुणचार करणार. त्या केदार आणि तारिणीकडे ढुंकून बघणार नाहीये मी. तारिणीचं ठीक आहे, पण केदार? अगं म्हणजे तू आता खांडेकरांचा वारस आहे ना, सिद्ध झालंय ते. मग त्याचं मानपान नको करायला? उद्या बोलला जाऊन खांडेकरांना की बेलसरांनी पाहुणचार केला नाही नीट तर? पोरीचं सासर आहे ग, विचार करायला हवा ना आपल्याला. नाही, कळतंय मला तुला हल्ली त्या केदारचा जरा जास्तच पुळका येतोय. पण एक लक्षात ठेव, तारिणीचं लग्न झालंय केदारशी, आणि अशा परिस्थितीत काव्याचा लग्नाचा विचार करणं पाप आहे. पाप? स्वतःच्या पोरीच्या भल्याचा विचार करणं हे पाप आहे? आणि त्यांनी माझ्या पोरीला आशेला लावून तारिणीशी लग्न केलं ते पाप नाहीये? अगं मालती, तुला कळत कसं नाहीये? तू काव्याचं लग्न केदारशी करायचा विचार करतेयस, पण त्याचं लग्न तारिणीशी झालंय. तारिणी किती धूर्त आहे माहितीये ना तुला? तिचं काय करायचं ना ते मी बघेन. मी माझ्या मुलीच्या चांगल्या आयुष्याचा विचार करतेय आणि त्याच्यात काही चूक नाहीये. माझ्या काव्याला पण निशीसारखं सासर मिळाल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. निशीच्या हक्कात मी कुणालाच वाटेकरी म्हणून येऊ देणार नाही. मग ती काव्य असो नाहीतर तारिणी.